क्वेश्चन 2 झाला होता का? बरं, ठीक आहे. मग क्वेश्चन 3 करूया आपण. येस, बघा. फॉर जीपी फर्स्ट, इफ A is equal to 2, R is equal to 3, Sn is equal to 242. कोणी हे ट्राय केलंय का पोरांनो? कोणी हे ट्राय केलंय? मी सांगितलं होतं त्या दिवशी जमतील तेवढे ट्राय करा म्हणून. येस, आन्सर काय आलंय तुमचं? एन ची व्हॅल्यू किती आली? येस, त्यांनी ट्राय केले त्यांनी सांगा. शिका सर्व्हिसेस 5, श्रावणी जोगदेव 5. ओके, बाकीचे? आर यू ऍग्री विथ दिस आन्सर? येस, यू आर राईट, ऑल ऑफ यू. साक्षी जगताप, ग्रेट. ओके, मैथिली तुझं काय? ओके, ठीक आहे. एनिवे, सो मी तुम्हाला दाखवतो, ज्यांना नाही आलं त्यांना. Sn इज इक्वल टू A R रेस टू N -1 अपॉन R -1. ठीक आहे. सो बघा, Sn मला 242 दिलाय, A मला 2 दिलाय आणि R म्हणजे 3 रेस टू N -1 अपॉन, ठीक आहे, आणि 3 -1. ऑब्विसली A2 कॅन्सल झाला. क्वेश्चन 1 मधला थर्डच आला नाही तुला. हो, मी विचारतोय बाकीचं काय केलंयस का? तो ठीक आहे, तो नसेल आला आपण करू तो. 3 raised to n -1. So this will be 3 raised to n is equal to 243. बरोबर का? सो हे याचा आन्सर काय येईल पोरांनो? 3 raised to n is equal to 3 raised to 5 and therefore n is equal to 5 is my final answer. येऊन झाल्यावर ZN3. अथर्व दाभाडे, होमवर्क झाला का? पहिला आलाय का तो? तर पुढची गोष्ट. नाही जॉईन नाही आलेला. येस, पुढे जाऊया आपण. फॉर जीपी सम ऑफ फर्स्ट 3 टर्म्स इज 125. सम ऑफ फर्स्ट 3 टर्म्स is 125 and sum of next 3 term is 27. Okay, find the value of R. ठीक आहे. आता बघा, कोण म्हणते मी सांगू? श्रावणी जोगदेव, काय बोल. बोल. R is 3/5. येस, यू आर राईट. पण कसं केलं हे महत्वाचं आहे. ज्यांना हे झेपलं नाही त्यांच्यासाठी सांगतोय. मी गणित करून दाखवतो 2 मिनिटं. सम ऑफ फर्स्ट 3 टर्म इज 125. बरोबर आहे. म्हणजे S3 इज इक्वल टू 125. आता S6 कशी होईल? कारण आपल्याला असं म्हटलंय सम ऑफ नेक्स्ट 3 टर्म्स इज 27. मग बघा, मी अगोदर हे दाखवतो T1, T2, T3, T4, T5 आणि T6. बरोबर आहे. ह्याचं आहे तुम्हाला दिलेली 125 आणि ह्या 3 याची टर्म मला फक्त 27 दिले. पण मी S6 जेव्हा म्हणतो त्यावेळेस 125 प्लस 27 म्हणजे ही झाली 152 बेरीज. फ्रॉम फर्स्ट ते T6 ही टोटल बेरीज किती झाली? ऍडिशन किती झाली? 152. बरोबर? झेपलंय सगळ्यांना? कळलंय?
ओके, नो प्रॉब्लेम. आता बघा, त्याला वेगळ्या पद्धतीने करूया जरा. आपल्याला आर पण माहित नाही, काहीच माहित नाही. S6 अपॉन S3 इज इक्वल टू S6 अपॉन S3 म्हणजे ए. आता इथे बघा, आर आपल्याला काय येणारे माहिती नाही, ग्रेटर येणारे, लेसर येणारे माहिती नाही. मी मागच्या वेळेसच सांगितलं होतं, त्या अशा सिच्युएशन मध्ये ऑलवेज यूज ग्रेटर दॅन 1. ए आर रेस टू एन मायनस 1 अपॉन, करेक्ट आहे का? आता तुम्ही म्हणाल पण मी तो नंतर करणार आहे, 2 मिनिटं थांबा जरा. हा जो एन आहे, मी अगोदर समजावून सांगण्यासाठी असं लिहिलंय. इथे एन काय येईल? 6 येईल. इथे एन काय येईल? 3 येईल. सगळ्यांना कळलंय? सगळ्यांना कळलंय? नो डाऊट. ओके. आता बघा, ए पहिला कॅन्सल, R-1 R-1 कॅन्सल. माझ्याकडे आता हे श्रावणी जोगदेव कुठून बघून केलं सांग, कारण ही मेथड सांगितल्याशिवाय येतच नाही. मी आतापर्यंतच्या माझ्या पूर्ण करिअर मध्ये बरं का. बोला. गुड. श्रावणी जोगदेव, तुला जर आलं असेल स्वतःहून तर व्हेरी गुड. तुझा IQ खूपच जास्त आहे. ओके, एनिवे चला, याच्यात काय करायचं अगदी सोपं सांगतो. 152 अपॉन 125 आर क्यूब ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 1 अपॉन आर क्यूब मायनस 1. पुन्हा एकदा सगळे लिहिते ना एकीकडे, म्हणून मी पुढे चाललोय बरं का. So 152 upon 125 is equal to r cube plus 1 आणि r cube minus 1 divided by r cube minus 1. So this will be cancelled. Common sense. Again, बघा, r cube plus 1 is equal to 152 upon 125. So r cube plus is equal to 152 upon 125 minus 1. So r cube is equal to 152 minus 125 upon 125, and this is r cube is equal to 27 upon 125. So r is equal to 3 upon 5 is your final answer. ओके, क्लिअर? घेऊन घ्या. झाल्यावर सांगा, पुढचं गणित करा, करायला घ्या. मी ग्रुपवर आजची प्रेझेंटी आता लगेच टाकतो ते. झालंय? क्लिअर आहे? ओके, ग्रेट. तुम्ही करताय? हा, पुढचं चौथ्यातलं पहिलं करताय. आम्ही एक दाखवू, दुसरं तुम्ही करा. बघा, T3 is equal to 20 आणि T6 is equal to 160. S7. So Tn is equal to AR raised to n minus 1. मी मागेही तुम्हाला सांगितलं की एक नी कमी होतो पॉवर, मग T3 is equal to AR square झाला. Therefore AR square is equal to 20. इथे AR raised to 5 is equal to 160. ओके, असं करता येईल. आता आणखीन अनेक प्रकार असतात. परत ह्यासारखंच मगासारखंच लॉजिक वापरा. अपॉन
r5 स्क्वेअर इज इक्वल टू 160 अपॉन बरोबर 20. ठीक आहे. सो r क्यूब इज इक्वल टू 8, r इज इक्वल टू 2. मला S7 काढायचा आहे, म्हणजे मला पहिल्यांदा a पण काढला पाहिजे. म्हणून मी काय करेन, a 2 स्क्वेअर इज इक्वल टू 20. सो a इज इक्वल टू 5. मला a मिळाला, r मिळाला. आता मला S7 काढायला सोपं आहे. S7 इज इक्वल टू a r रेस टू 7 मायनस 1 अपॉन, ठीक आहे, r मायनस 1. a इज 5, 2 रेस टू 7 मायनस 1 अपॉन 2 मायनस 1. ठीक आहे. आता तुम्हाला ते माहिती आहे 1 आहे, ते सर्कल होतं, त्यामुळे 2 रेस टू 7 इज 128. 5 इंटू 127 ते काय मल्टिप्लिकेशन आहे, ते त्याचा आन्सर आहे. लिहून टाका. आज एवढी मुलं अब्सेंट काय आहेत? 5-7 जण अब्सेंट आहेत. उद्याला त्या मुलांना काहीच कळणार नाही हो, म्हणजे उपयोगच नाही. काहीच कळणार नाही, उपयोगच नाही मग उद्याला. येस, पडू का? क्लिअर केलाय स्क्रीन? अरे यार ओजस, यार तू फास्टली राहो, तू असतोच शेवट लिहित, तू आणि आर्यन माने. ओके, चला, झालं असेल. ग्रेट. पुढचं त्यातलं 2 नंबरचं होमवर्कला करायचंय. मैथिलीला ते काय पहिल्यातलं कितवं आलं नाही, दुसरं आलं नाही. अरे बापरे, म्हणजे खूपच बेसिक मध्ये राडा आहे. बरं ठीक आहे, समजून सांगतो. हेच आलं नाही ना मैथिली? हो, तेच दुसरंच घेतोय. पी आणि क्यू क्यूब अपॉन पी स्क्वेअर अँड सो ऑन. आर काय झाला? आर बघा, क्यू अपॉन पी किंवा क्यू स्क्वेअर अपॉन पी आणि अपॉन क्यू, बरोबर का? बरोबर ना? आर. सो दिस इज नथिंग बट क्यू स्क्वेअर अपॉन पी इंटू 1 अपॉन क्यू. सो एक क्यू कॅन्सल होईल. नाही, ठीक आहे, ओके, मी देतोय करून तुला. नाव जसं मी सांगितलं, जर आर हा क्यू अपॉन पी ग्रेटर दॅन 1 येईल का नाही माहिती नाही, म्हणून मी काय करणार, ए आर रेस टू एन मायनस 1. तुला एक मैथिली राग येईल, पण मी तुला एक सांगतो, तुझं बेसिक खूप कच्चं ठेवलं गेलंय, त्यामुळे तुला हा सगळा प्रॉब्लेम होतोय. मॅथ एवढं अवघड नाहीये, पण ते बेसिकच इतकं कच्चं ठेवलं गेलंय की त्याच्यामुळे तुला ते पटकन तो क्लिक होत नाही. आणि जे काय आता शिकवतोय ना, ते खूपच लोअर लेवलला जाऊन शिकवतोय मी, अजिबात हार्ड शिकवत नाही. त्यामुळे तो सगळा इश्यू तिथे आहे. आणि तूही नंतर अभ्यास केलेला नसणार आहे. एक मानसिकता होऊन जाते, मला येतच नाही मग मी करतच नाही. आणि ह्या गोष्टी तर तुम्हाला झालेल्याच असतात ना 7वी-8वीला. या काय 11वीच्या कन्सेप्ट नाहीये, 7वी-8वीलाच झालेल्या असतात. एलसीएम कसा घ्यायचा, हे कसं न्यायचं, सगळं शिकवलेलं असतं. प्रॅक्टिस कुठेतरी कमी पडली, हे त्याचं अंतर आहे. बघून घ्या आन्सर. मी शाळेला किंवा क्लासला दोष नाही देणार 8वी 9वी 10वीच्या, पण आपणही प्रॅक्टिसला कमी पडतो. आणि मॅथ्सला प्रचंड प्रॅक्टिस पाहिजे, तरच मॅथ्स आवडतं, नाहीतर ती नॉशच बसतो मॅथ्सचा. आणि मॅथ्सला असं काही पाठांतर नसतं ना, घोका आणि ओका काही प्रकार नाही.
प्रत्येक गणितात आपल्यालाच बुद्धी लावायला लागते. ओके, चला सगळ्यांनी पेन खाली ठेवा. आता वर्गात असतो आपण तर मी पेन खालीच ठेवायला लावलं असतं. आता मला काय तुम्ही काय करताय कळत नाही. त्यामुळे बघा, आजचं सेशन खूप महत्वाचं होतं खरं तर. पुढच्या सगळ्या गोष्टींचा पाया होता आजचं सेशन. आता जवळजवळ 6 जणांनी बुडवलंय. आता बघूया उद्यापासून चायनीज मूवी विदाउट सब टायटल. बरं, उद्या जेई घेणार आहे बरं का, जेई आणि सीटी घेणार आहे सगळी ट्रिग्नोमेट्रीची. एकदा वही वाचून या आणि जे नाहीयेत त्यांनीही बसा. 11वीला सगळ्या लेक्चरला बसा, कारण खूप महत्वाचं लेक्चर असतं की, कारण त्याच्यातनं बऱ्याचशा कन्सेप्ट क्लिअर होतात तुमच्या. कळलंय का? त्यामुळे 11वीला सगळ्या लेक्चर्सला बसायचं सगळ्यांनी. 12वीला तुम्हाला चॉईस असतो. 3 + 33 + 3 3 + 3 3 3 3 अँड सो ऑन. ओके. हे गणित एकच पॅटर्न आहे सगळ्यांचा, काहीही बदल होत नाही. परीक्षेत सुद्धा काही बदल होत नाही, कुठेच काही बदल होत नाही, लक्षात ठेवा. हा, त्याचा शॉर्टकट मी वेळच्या वेळी तुम्हाला सांगेन, काही इश्यू नाही. ओके, बघा पहिलं काय करेल, मला सांगितलं काय, फाइंड सम ऑफ एन टर्म्स. आता हे पहिलं एपीत किंवा जीपीत आहे का तुम्ही सांगा. जीपीत आहे काय? येस और नो? आदित्य, नो, इट इज नॉट इन जीपी. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ जीपी? येस, जेवढ्यांनी आता हो म्हणले, हा, मग चेक केल्याशिवाय कधीही उत्तर द्यायचं नाही. रेशो इज कॉन्स्टंट. ओजस मराठे. बर, आता जे जे म्हणले ना त्यांनी बघा, त्यांच्यासाठी खास लोकाग्रास 33/3 is 11. Right or wrong? But 333/33 is 11? No, I don't think so. मग कसं काय म्हणताय तुम्ही जीपीत आहे म्हणून? काय पोरांनो, परत एकदा, गणित विचार केल्याशिवाय बोलायचं नाही, विचार करून बोला. कारण प्रत्येक गणितात विचार करावाच लागतो. नाही, इट्स ओके, बरोबर आहे, पण ही चूक परीक्षेत होऊ देऊ नका. मी तेच तर सांगतोय. परीक्षेत चूक झाल्यावर मार्कच जातील तुमचे. समजलं? म्हणजे आता मला पहिलं काय काम करायचंय, पहिलं आयदर इट शुड बी इन जीपी और एपी, और वी हॅव टू ब्रिंग इट इन टू जीपी. एम आय राईट और रॉंग? करेक्ट का नाही? हो का नाही? येस. मग आपण पहिलं त्याला जीपीत आणूया. ते कसं आणायचं बघा. 3 कॉमन काढला, 1 + 1 1 + 1 1 1 + 1 1 1 1 प्लस अँड सो ऑन. बरोबर? लिहू नका, म्हणूनच सांगतोय लिहू नका. स्क्रीनकडे बघा, मी लिहायला वेळ देईन तुम्हाला, भरपूर वेळ देईन, डोंट वरी. आता 9 नी मल्टिप्लाय करतो आणि डिवाइड करतो. म्हणजे काय करतो बघा, 9 इकडे, 9 + 9 9 + 9 9 9 + 9 9 9 आणि इकडे येईल हा. कम ऑन, आर यू गेटिंग माय पॉइंट नाउ? जस्ट मोमेंट, थांबा जरा. आता 3/9 ब्रॅकेट मध्ये बघा, 10 - 1. अरे हो, ठीक आहे, विवेक. प्लस 100 - 1 प्लस 1000 - 1 प्लस 10,000 - 1 अँड सो ऑन. करेक्ट आहे का पोरांनो? इथपर्यंत पोहोचले का तुम्ही? लक्षात आले का मी काय सांगतोय ते? आता बघा, आता एकदम ड्रास्टिक चेंज होईल. काय होईल ड्रास्टिक चेंज? 3/9 कर्टली ब्रॅकेट, एका ब्रॅकेट मध्ये 10 + 10 स्क्वेअर + 10 क्यूब प्लस अप टू 10⁻n ब्रॅकेट कंप्लीट मायनस
आता हे -1 सगळे एकत्र केले म्हणून मायनस साइन कॉमन काढला. 1 प्लस 1 प्लस 1 प्लस अप टू n केला. मी हे परत एक्सप्लेन करणार आहे. हा चॅप्टर आणि ह्याच्या पुढचा चॅप्टर हा M2 मधला सगळ्यात अवघड चॅप्टर आहे, सगळ्यात. ठीक आहे. जर कळलं नसेल तर, कोणाला कळलं नसेल तर आत्ताच सांगा की नाही सर ही स्टेप नाही कळलेली मला. येस पोरो, दापकेला नाही कळली. बर, आणि कोण? सिद्धी कोळेकरला नाही कळली बहुतेक. ओके, आणि कोण राहिले का? चटकन बोला. बर, मी आता काय सांगतोय ते नीट ऐका. हे 10 म्हणजे हा 10 घेतला, 100 10 स्क्वेअर घेतला, 1000 10 क्यूब घेतला, आणि असं कुठपर्यंत चालणार तर 10⁻n पर्यंत चालणार. बरोबर का श्रीराम? येस ऑर नो? येस. -1 -1 -1 -1 असे मी सगळे ऍड केले. तो मायनस साइन जेव्हा ऍड करतोय मी सगळे, तेव्हा मी मायनस साइनच कॉमन काढला ना, बरोबर का? 1 प्लस 1 प्लस 1 प्लस अप टू n पर्यंत, म्हणजे +1. कळले का सगळे श्रीराम सिद्धी? दोघांनाही कळलंय का? त्या निमित्ताने बाकीच्यांनाही कळलंय का? काय रे पोरांनो, बाकीच्यांनाही कळलंय का काय केलंय ते? येस, गुड. मग आता ही जी टर्म आहे की नाही पोरांनो, ही जी टर्म, ही बघा, ही जीपीत आली आणि ही जस्ट सम ऑफ एंड नंबर झाली. समजतंय का? हे जीपीत आलं आता. सो मी इथे कसं करीन, इथे 10 झालं म्हणून मी कलर चेंज केला. A is 10 आणि R is also 10 in that. So 10 raised to n minus 1 upon 10 minus 1. कळलंय का काय केलंय? फॉर्म्युला वापरलेला कळला असावा सगळ्यांना. A R raised to n minus 1 upon R minus 1, आणि इकडे डायरेक्टली फक्त n लिhin. काय पोरांनो, बरोबर ना? कारण हे किती होतील ऍड? n ऍड होतील, म्हणजे टोटल 1 किती असतील? n असतील तेवढेच ऍड होणार, बरोबर की नाही? समजतंय का? हो की नाही? क्लिअर? आता पुढे जाऊया. माय फायनल आन्सर 3 अपॉन n 9, 10 अपॉन 9, 10 रेज टू n मायनस 1 आणि मायनस n, हे झाला त्याचा फायनल आन्सर. त्या 3 अपॉन 9 ला आतमध्ये घ्यायचं नाही, उगाच आपल्याला मल्टिप्लिकेशन येतं हे दाखवायचं नाही. आता याच्यात कुणाला डाऊट आहे का? याच्यात कुणाला डाऊट काही? हा, येस, कुणालाही डाऊट नाही. गुड. काय असतील तर सांगा, म्हणजे कुणाला एखादा असतो सर एक डाऊट, बोला काय असेल तो. नक्की डाऊट नाही? ओके. हो हो, सॉरी. 9 ने डिवाइड मल्टिप्लाय केलं नसतं, हा डाऊट मला अपेक्षित होता, म्हणूनच मी विचारतोय. तर आपल्याला 10 च्या टर्म मध्ये घेऊन नसता येत आलं. समजतंय? सिम्पली करण्यासाठी त्याला 9 नेच करायचं, आणि इन एव्हरी सम यू हॅव टू मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय 9, लाईक म्हणजे ह्या साईज सेम असतील, सिमिलर असतील तर. कळलं का? खाली दुसरा नंबर आहे ना, बघ ना. 8 प्लस 88 प्लस 88 प्लस 888 प्लस 8888 आले आहे ना सेकंड सम. काढा तुम्ही उत्तर त्याचं आता. चला करायला घ्या लगेच. हे पहिलं लिहिताय ना, सॉरी, हे लिहून घ्या. चला गणित इथून. ही स्क्रीन कंप्लीट झाली की मला सांगा, मी फक्त व्हिडिओ ऑफ करतोय. ही स्क्रीन लिहून झाली की मला सांगा, पुढचं दाखवतो पटापट. इफ यू आर रायटिंग टाईप W. येस, चला पटपट लिहा.
चला झालं. ओके ग्रेट. पुढे जाऊया. 2 मिनिटं ते जरा नेटमुळे थोडं वर खाली होतं. घ्या येऊन घ्या हे. येस झालं असेल तर झेड यालाही लिहित असाल तर डब्ल्यू. येस 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 योन कमॉन फास्ट. सिद्धेश तू काय लिहितोयस एवढं? कथा लिहितोय का काय तू? झालं सगळ्यांचं? ओके. लिहितो मी पुढचं. नेक्स्ट गणित बघा. नेक्स्ट गणित बघा. क्वेश्चन नंबर 6. तुम्ही ते दुसरं करणार आहात ना त्यातलं होमवर्कला का आत्ता करताय? तुम्ही सांगा की सर आत्ता करतो किंवा होमवर्कला काय करताय सांगा. मला म्हणलात आत्ता करतो तर मी थांबतो. होमवर्क ठीक आहे. ओके. बरं आपण आता याच्यावर ठीक आहे. बरेच जण आत्ता म्हणतायत होमवर्कला. ज्यांना आत्ता करायचंय त्यांनी आत्ता करा. ज्यांना होमवर्कला करायचंय त्यांनी होमवर्कला करा. स्टार्ट. ओके ग्रेट. चल करा करा आणि उत्तर सांगा मला. उत्तर आलं की डायरेक्ट टाईप करा. बस सेम गणित सेमच होतं. फक्त मगाचच उतरवायचं होतं. फक्त 3 ऐवजी 8 करायचं होतं. आहे का नाही सोपं? हा दिसायला फक्त केवढं अवघड होतं गणित. अदरवाईज गणित एकदम सोपं आहे. बरोबर ना पोरांनो? करेक्ट. म्हणूनच म्हणलं की त्याला ट्रिक आहे. ती ट्रिक तुम्हाला कळली ना की गणित काहीच नाहीये ते. येस. चला पुढचं गणित करूया. क्वेश्चन नंबर 6. येस बॉईज. त्यातलं पहिलं घेतोय 0.4 प्लस 0.44 प्लस 0.444 अँड सो ऑन. कळतंय का? काय? ओके. बघा SN इज इक्वल टू आपल्याला SNच काढायचं आहे. पहिल्यांदा 4 कॉमन काढतो. आतमध्ये जाऊया. 0.1 प्लस 0.11 प्लस 0.111 प्लस 0 हे ऑब्विसली हे असंच पुढे जाणार. ठीक आहे. सगळ्यांना पत्ता लागलाय. आता पुढे काय करायला पाहिजे पोरांनो? बघा परत एकदा 9 नेहमीप्रमाणे 0.9 प्लस 0.99 प्लस 0.999 अँड सो ऑन. ओके. आता 4/9 मानस ही कळतंय का तुला?
0.1 प्लस 1 मायनस 0.01 प्लस 1 मायनस 0.001 अँड सो ऑन. मग त्यापेक्षा थोडस रिव्हर्स आहे, बाकी काही नाही, तेच गणित आहे. कळलंय का? आता इथे चेंज होतोय गणितात. मी इथे कलर बदलला. 4/9 ब्रॅकेट मध्ये 1 प्लस 1 प्लस 1 प्लस अप टू n. बरोबर का रे पोरांनो? मायनस साइन कॉमन काढला, आतमध्ये 0.1 प्लस 0.01 प्लस 0.001 अँड सो ऑन. ठीक आहे, क्लिअर आहे? ओके. सो 4/9 ब्रॅकेट मध्ये n मायनस याचा आर काय येईल बघा, 0.01 अपॉन 0.1 म्हणजे 0.1 येईल की नाही. सो आर किती झाला? लेस दॅन झाला. आता मी कसं करीन मग, ए 0.1 इंटू 1 मायनस 0.1 रेस टू n अपॉन 1 मायनस 0.1. करेक्ट आहे का? बघा, चेक करा. काय रे पोरांनो, फॉर्म्युला चेक करा. काय फॉर्म्युला वापरला? फॉर्म्युला लिहू का? वेगळ्या कलर मध्ये लिहितो. Sn a 1 मायनस r रेस टू n अपॉन 1 मायनस r. ठीक आहे. सो त्याच्यात मी लिहितोय परत एकदा 4/9 n ब्रॅकेट मध्ये मायनस आहे ना मध्ये 0.1 आणि 1 मायनस का करतो 6 मायनस 0.1 रेस टू n ब्रॅकेट कंप्लीट अपॉन 0.9 ब्रॅकेट कंप्लीट कर्ली ब्रॅकेट कंप्लीट. माय फायनल आन्सर, कारण ह्यातला पॉइंट निघून जाईल. बरोबर का पोरांनो? मी असं लिहू शकतो 4/9 ध्रुव झेपलंय का? 1 मायनस 0.1 रेस टू n. करेक्ट. आता याच्यात आपण थोडं फायनल करूया आन्सर. दिस इज नाव फायनल आन्सर. 4/9 इथं करायला हरकत नाही. 9n मायनस 1 मायनस 0.1 रेस टू n. बरोबर, आणि अपॉन 9 इज युअर फायनल आन्सर. ग्रेट. चला पटापट लिहा, झालं की सांगा. परफेक्ट कळलंय. आता त्यातलं तुम्ही करू शकाल ना पोरांनो? मागे कदाचित असं पण उत्तर असू शकतं बरं का. मी जरा एक हे पण दाखवतो. अरे यार, असं पण उत्तर असू शकतं. हे जरा बाजूला ठेवा, मी कलर बदलतो म्हणजे कळेल तुम्हाला. मागे म्हणजे पुस्तकात बरं का. 4/9 कारण त्याचा आन्सर हे पण आहे n. परत गडबड व्हायला नको, तुम्हाला असं वाटायला नको सरांनी वेगळंच काहीतरी घेतलं, कारण काही महाभाग असतात दरवर्षी. हे कळलंय का? 10 कुठून झाला? अरे पोरांनो, मागे उत्तर हे असू शकतं बरं का. येस, गुड. चला, समजलंय म्हणजे. हा, नाही करायचं. काय 4.81 आहे? हा, मग ते आतमध्ये मल्टिप्लाय केलंय. सिंपल आहे. म्हणजे एलसीएम घेऊन बाहेर घेतलाय त्याला, बस. बाकी काही केलेलं नाहीये. मी ते करत बसलो नाही, एवढाच फरक आहे मित्रा. बर, पुढचं. फाइंड सम ऑफ इन टर्म्स ऑफ सिक्वेन्स. बघा, 0.5
0.05 आणि 0.005 अँड सो ऑन असं सांगितलं. ठीक, क्लिअर. आता करणार कसं बघा. T1 तुम्हाला दिलाय 0.5, T2 दिलाय 0.05, T3 दिलाय 0.005. ठीक आहे, कळतंय. मग आता पुढचा इश्यू असा आहे, R इज इक्वल टू 0.05 अपॉन 0.5. म्हणजे याचं उत्तर काय? 0.1. बघा, चेक करा, 0.1 येतं. परत R चेक करूया आपण, 0.005 अपॉन 0.05 म्हणजे परत 0.1 येतं. नो डाऊट ॲट ऑल, करेक्ट. सो Sn is equal to A 1 minus R raised to N upon 1 minus R. बरोबर का? कारण R is less than 1 म्हणजे हा फॉर्म्युला वापरणार. A काय माझा? A is 0.5, 1 minus 0.1 bracket raised to N upon 1 minus 0.1. बरोबर का? आता यातनं पुढे जाऊया. पार्थ लिमये झेपलंय का तुला? 0.5 आणि 1 मायनस 0.1 रेस टू एन. पार्थ लिमये नाहीये वाटतं. 0.9. येस आहे. सो फायनल आन्सर करायचं. फायनल आन्सर करायचं 5/9 1 मायनस 0.1 रेस टू एन. येस. त्यातलं दुसरं गणित तुम्ही होमवर्कला करणार. ही गणितं करायला लागलो ना की तुम्हाला असं वाटायला लागेल काही दिवसांनी, बघा, किंवा आत्ताच वाटायला सुरुवात होते की यार आपण 10वीत काहीच शिकलो नाही मॅथ्स. कसलं सोपं होतं 10वीचं मॅथ्स. ही अशी गणितं करायला लागलं आणि तुम्हाला ती जमायला लागली ना की तुम्हाला डेफिनेटली फील होतं की अरे ते कसलं मॅथ्स होतं, काहीच नव्हतं ते. आणि त्यावेळेस ते किती वाटायचं, अरे केवढं करतोय आपण मॅथ्स. असंच आहे हळूहळू. काय मला सर काय फार हा हा तेव्हा 10वीचं असं वाटायला लागतं, अरे केवढं केलं आपण मॅथ्स. त्यामुळे हे केवढं आहे. झालं का सगळ्यांचं हे? कोडू का काय? येस. बरं. फॉर सिक्वेन्स, आठवं गणित क्वेश्चन नंबर 8 बघा. फॉर सिक्वेन्स if Sn is equal to 2 3 raised to n minus 1, find nth term, म्हणजे Tn काढायचं आहे आपल्याला, and hence show that the sequence is in JP. ओके. पहिल्यांदा आपल्याला Tn काढायचं आहे. Tn चा एक फॉर्म्युला शिकवला तुम्हाला, Tn is equal to Sn minus Sn minus 1. तुम्हाला आठवत असेल मी त्या दिवशी पार्थ लिमयेने एक क्वेरी विचारली होती, त्यावेळेस सांगितलं होतं की ही खरं पुढे गणित येणार आहे, पण आता पार्थने विचारले म्हणून सगळंच सांगतो. तर एक्झॅक्टली हेच गणित होतं आणि त्यावेळेस सुद्धा तू अशाच टाईपचं गणित विचारलं होतं पान, बरोबर ना? त्याच टाईपचं गणित होतं ना. आणि Tn कसा येतो मग? हा, सो एक्झॅक्टली तेच आहे. आता बघा, Sn इज इक्वल टू 2 3 रेस टू n मायनस 1 आहे आणि Sn मायनस 1 म्हणजे 2 3 रेस टू n मायनस 1. आता काय ते सोपं आहे, कारण त्यावेळेस तुम्हाला ते मी काय शिकवलं हे माहितीये, त्यामुळे आता फार काही विशेष अवघड जाणार नाही शिकवायला, बरोबर की नाही पोरांनो? सो Tn इज इक्वल टू Sn मायनस Sn मायनस 1. ठीक आहे. आता Sn 2 3 रेस टू n मायनस 1 मायनस 2 3 रेस टू n मायनस 1 मायनस 1. सी, पहिलं काय करेन मी, 2 कॉमन काढेन, उगाच कॅल्क्युलेशनच्या मध्ये यायला नको. सो 3 रेस टू n मायनस 1, ओके, आणि मायनस 3 रेस टू n मायनस 1 आणि प्लस 1. सो हे दोघं कॅन्सल होतील. मग उरता विषय राहतो तो याचा, बघा, 2 3 रेस टू n मायनस 3 रेस टू n
आणि 3⁻⁻1 असं येणार. बरोबर आहे का? इंडायसेसच्या रूल प्रमाणे बरोबर चाललोय का मी? इंडायसेसच्या कळतंय का काय चालू आहे ते? येस, गुड. मग आता 3⁻n कॉमन काढू शकतो. 2 × 3⁻n. आता हे झालं की एक तुमच्याशी विशेष मुद्दा बोलायचा आहे, तो मी बोलतो. कळलं का? बघूया. त्याच्यावर तुमची संमती घेणारच आहे, वादच नाही. त्याशिवाय मी पुढे जाणारच नाही. असं नको व्हायला, मीच फक्त असं म्हणतोय. तुमच्या सर्वांचं त्याच्यावर हे पाहिजे. 2/3 इथे येईल. बरोबर आहे का? सो बघा, 4 आणि 3⁻n अपॉन 3 म्हणजे हे झाला 4 3⁻n-1 हा झाला तुमचा tn. ओके. आता त्यांचं असं म्हणणं आहे की तो जीपीत आहे हे ठरवायचंय. मग आता पहिला आपण काय करूया, T1, T2 आणि T3 च्या व्हॅल्यू काढूया. म्हणजे R कॉन्स्टंट किंवा कॉमन येतोय, सगळीकडे सेम येतोय हे आपल्याला दाखवायचंय. सिंपल. ओके. सो T1 इज इक्वल टू 4, नीट बघा, 3⁻1-1 दॅट इज 0 म्हणजे 4 आला. बरोबर. T2 इज इक्वल टू 4 3⁻2-1 म्हणजे 1 आणि इकडे 12. बरोबर आहे का? पुढचा T3 4 t⁻3-1 that is equal to 36. Therefore, R is equal to T2 upon T1 is equal to T3 upon T2 and that is equal to 3. Am I right or wrong? So, R is constant for all. Therefore, काय म्हणता येईल, सिक्वेन्स इज असं, कारण म्हणलंय ना, शो दॅट द सिक्वेन्स इज अ जीपी. सिक्वेन्स इज इन जीपी. ओके. ओके, क्लिअर? समजलंय सगळ्यांना? व्यवस्थित कळलंय? स्क्रीन क्लिअर करायची का? लिहून झालं असेल तर झेडांची करा. झालं? ओके, मी क्लिअर करतो स्क्रीन आणि तो मुद्दा जो आहे तो आपण डिस्कस करूया. बेसिकली बोर्डाने काय केलंय, एक सर्क्युलर हे केलंय, फिरवलंय की 11वीचा हा पोर्शन कट करा, 12वीचा हा पोर्शन कट करा. मी 12वीला तर सगळाच पोर्शन घेतला, म्हणजे काहीच कट केलं नाही त्यातलं, आणि ती कटकटच ठेवली नाही. रिझन 2-3 आहेत. मी पहिलं एक रिझन सांगतो तुम्हाला काय होऊ शकतं. बेसिकली काय घडतं सांगतो. जर समजा आपण आता असं हे केलं की असं समजलं की आपण नाही करायचंय तो पोर्शन, बरं का, तर पोर्शन जर घ्यायचा नसेल तर प्रॉब्लेम काय आहे, आत्ता काहीच नाही, आत्ता तुमची 11वी सक्सेसफुली जाईल. पण 12वीला खरा इश्यू तयार होईल. एक 12वीचा इश्यू तयार होईल, आणि दुसरा की तुम्ही जे जेई किंवा नीट देणार आहे त्या पोरांची लफडी होऊन बसतील. कशी तेही सांगतो बरं का, कशी लफडी होऊन बसतील. समोर तुम्हाला सर्वे दिलेला आहे, 100% सिलेबस घ्यायचा आहे का बोर्डाने केलेला तो सिलेबस घ्यायचा आहे. बघा पोरांनो, 100% सिलेबस घ्यायचा आहे का बोर्डाने कट केलेला आहे तोच घ्यायचा आहे, सगळ्यांनी त्याच्यावर टाकायचंय. सगळ्यांनी टाका. कोणाचं मत असेल की नाही ते बोर्डाने जे कट केलंय ते ठेवा, त्यांनीही करा, बिंदास, काही घाबरू नका याच्यात. सगळ्यांना दिसते ना सर्वे? येस.
ओके. दोघं जण आहेत की जे म्हणतात कट झालेला सिलेबस तुम्ही फॉलो करा. बर, हरकत नाही. काय झालं? 46, अजून कितीतरी मुलं आहेत. चला पटकन. फक्त 46 लोकांनीच दिलंय, बाकीचे काय झोपले काय? हा, 4 जण आहेत अजून उरले. नाही, ठीक आहे. त्यांना काही मत दिसत नाहीये. ओके, मी एंड वोटिंग करतोय. शेअर रिझल्ट केलाय सगळ्यांना, समोर आला असेल रिझल्ट. आलाय का सगळ्यांचा रिझल्ट समोर? चॅटबॉक्स मध्ये येस किंवा नो? येस. तुम्ही काय लिहिलेत हे तुम्हाला समोर दिसत असेल, बरोबर? ग्रेट. ओके. आता मी बोर्डाप्रमाणे का जाणार नाही ह्याचे रिझन सांगतो तुम्हाला. त्यांना जेई द्यायचे, त्या मुलांचा प्रॉब्लेम काय होईल, आता अर्धवट शिकायचं, जेई पण त्यामुळे कळणार नाही. आणि नेक्स्ट इयर कोरोना असेलच असं नाहीये ना. नेक्स्ट इयर तर रेग्युलर क्लास आणि कॉलेज असेल, बरोबर? इन दॅट केस तो पोर्शन परत कधी शिकवायचा, एक मुद्दा. आणि दुसरा मुद्दा असा आहे की जर ते शिकला नाही तुम्हाला काहीच जेई झेपायचं नाही. ओके का? तो त्याच्या कारणास्तव किंवा सीईटीच्या कारणास्तव आपल्याला शिकलं पाहिजे. आणि 12वीचे काही टॉपिक्स आहेत त्याच्यावरच अवलंबून आहे. त्यामुळे बोर्डाने काही काटछाट केली तरी आपण नाही करू शकत काटछाट. समजतंय ना? ओके. आता ज्यांनी अरिहंतचं पुस्तक आणलंय त्यांनी किती लोकांनी ट्रिग्नोमेट्रीची करायला सुरुवात केली? बेसिक ट्रिग्नोमेट्री बरं का. प्रामाणिकपणे सांगायचं की आम्ही करायला सुरुवात केलंय सर. येस, बोला लवकर. फक्त योहान पाठकच म्हणतोय मी थोडा थोडा. ओके. आता ज्या लोकांनी पुस्तक आणलंय त्यांच्यासाठी मी शनिवारी किंवा रविवारी एक सेशन घेणार आहे. पुस्तक कसं वाचायचं आणि त्यातनं काय काय बघायचं. कारण नुसताच अभ्यास करून उपयोग नाहीये, ते एक्झॅक्टली कसा अभ्यास करायचा हे पण शिकलं पाहिजे. आलं का लक्षात? त्याच्यामुळे ते मी शिकवणार आहे. आयदर या रविवारी शिकवीन किंवा शनिवारी शिकवीन. हा, ज्यांनी जेईची पुस्तक आणली त्यांनी, अरिहंतचं मी सांगितलं होतं ते. ठीक आहे का? म्हणजे अभ्यास त्यातून कसा करायचा, काय करायचं हे लक्षात यायला लागेल हळूहळू हळूहळू. ओके. आणि मग त्या अभ्यासाकडे कॉन्सन्ट्रेट करा, परफेक्ट होईल. आपल्याला मिशन एकच आहे पोरांनो, की सगळ्यांना व्यवस्थित जेईत मार्क पडलेच पाहिजे. ओके ना? जेई तुम्ही क्रॅक केलीत ना तर बऱ्याचशा ओपनिंग्स तुम्हाला तयार होतात. म्हणून जेई महत्वाची आहे. क्लिअर? थँक्यू अँड गुड डे.